So, friends, today we are going to learn about new chapter that is set. आता सेट्स जो आहे तर अर्थातच संच तर जसं की एक्झाम्पल जर घेतलं आपण डेज ऑफ वीक ओके आठवड्याचे जे 7 दिवस आहे हा सुद्धा एक सेट्स आहे. मंथ्स इन द इयर वर्षामध्ये जे 12 महिने असतात त्यांचा जो संच आहे हा सुद्धा सेट आहे. सो सेट्सला जर आपल्याला डिफाइन करायचं असेल तर जी डेफिनेशन आहे तर ती अशी आहे, objects of a given collection, then that collection is called as a sets. So एखाद्या ऑब्जेक्टचं जेव्हा आपण कलेक्शन करतो तर या कलेक्शनला आपल्याला सेट म्हणता येईल. ही सेटची एक सिंपल डेफिनेशन आहे. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं की सेटला आपल्याला काही नावं द्यावं लागतात. ओके, सो सेट्स जे आहेत तर यांना आपण काही इंग्रजी नावं देत असतो. जनरली आपण कॅपिटल लेटर्सचा यूज करत असतो. जसं की मी सेटला नाव दिला ए सेट, बी सेट. ओके, सो या पद्धतीने आपल्याला सेट्सला नावं द्यायचे आहेत. आता कॅपिटल लेटर्स जे आहेत तर हे आपण सेटच्या नावासाठी यूज करणार, हे इथं कन्फर्म झालेलं आहे. त्यानंतर सेटच्या आतमध्ये जे इलेमेंट्स आहेत ज्यांना आपण मेंबर्स म्हणू तर यांना मात्र आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी स्मॉल लेटरचा यूज करायचा आहे. सो कॅपिटल लेटर्स हे आपल्याला सेटचं जे नेम आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करायचं आहे आणि स्मॉल लेटर्स आपण मेंबर्स किंवा इलेमेंट्स यासाठी यूज करणार. आता जसं की आता इथं एक्झाम्पल दिलंय आपल्याला की स्मॉल ए इज अन इलेमेंट ऑफ सेट ए. तर कॅपिटल ए हे सेटचं नाव झालं आणि यामधला एक इलेमेंट स्मॉल ए आहे असं जर असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी लिहिता येतं तर त्याचं रिप्रेझेंटेशन आपण लक्षात ठेवायचं. सो स्मॉल ए आहे, त्यानंतर मी एक असं चिन्ह यूज करतो आणि त्यानंतर मी कॅपिटल ए लिहिलं. आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे की स्मॉल ए हा आहे इलेमेंट किंवा त्याला आपण दुसरं नाव दिलं होतं मेंबर. ओके, आणि हा जो कॅपिटल ए आहे तर कॅपिटल ए जो आहे तर तो आहे आपला मुख्य सेट. ओके, मग आता प्रश्न असा आहे की आपण याचं रीडिंग कसं करायचं. सो ए इज अन इलेमेंट ऑफ सेट ए असं आपण त्याचं रीडिंग करणार. आणि पुढे दिलं आहे तुम्हाला इफ ए इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट ए देन वी राईट ए इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट ए. ओके, सो या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो काही विंडोज मी क्लोज करून घेतो या ठिकाणी. ओके, सो प्रश्न आहे या ठिकाणी सेट संदर्भात. सो 2 प्रोबॅबिलिटी मी तुम्हाला सांगितल्या की आता जे आपण रायटिंग केलेलं आहे तर त्याचं आपण रीडिंग कसं करणार. सो ए इज अन इलेमेंट ऑफ सेट ए. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचं रीडिंग करणार. आणि जर ए हा ए सेटचा इलेमेंट नसेल तर त्यावर आपण अशी रेष मारणार आणि याचं जे रीडिंग आहे रीडिंग कसं असेल, ए इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट ए. ओके, मग आता यामध्ये आपल्याला थोड्याशा काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की जे 8वीचा आपला पहिला चॅप्टर होता नंबर संदर्भात तर त्याचं एक बेसिक नॉलेज इथं आपल्याला लागणार आहे. जसं की तुम्ही इथं पाहू शकता की यामध्ये आपल्याला काही सेट्स दिलेले आहेत नंबरचे, ज्यामध्ये कॅपिटल एन जो आहे हा सेट जो आहे ते आहे 1 2 3 अँड सो ऑन.
तर हा सेट आहे नॅचरल नंबरचा. सो इथून पुढे सेट्स हा चॅप्टर शिकत असताना सेट जर एन असेल तर याला आपल्याला नॅचरल नंबरचा सेट कन्सिडर करायचा आहे. त्यानंतर डब्ल्यू जे आहे तो होल नंबर साठी आपण यूज करायचा आहे. होल नंबर्स 0 पासून स्टार्ट होतात. सो डब्ल्यू हा जो सेट आहे तो सेट ऑफ होल नंबर्स हे आपण इथून पुढे कन्सिडर करणार. आय जो आहे ते इंटिगर्स म्हणजे सर्व धन आणि ऋण संख्या यांना आपण इंटिगर्स म्हणतो, पूर्णांक संख्या. यामध्ये जर सुरुवातीला डॉट डॉट आहे पहा, त्यानंतर -3, 2, -2, -1, 0, 1, 2 अँड सो ऑन. तर हा जो सेट आहे तर हा सेट आहे इंटिगर्सचा. त्यानंतर कॅपिटल क्यू जो आहे हा सेट असणार रॅशनल नंबरचा आणि कॅपिटल आर हा असणार सेट ऑफ रियल नंबर्स. सो अशा पद्धतीचे हे 5 सेट्स आपण लक्षात ठेवायचे. सो once again we are revising. N is the set of natural number, W is a set of whole numbers, I is a set of integers, Q is a set of rational number and R is a set of real numbers. मग आता प्रश्न असा आहे की हे जे सेट्स आपण समजून घेतलं, सेटचे 2 जे भाग आहेत, ओके, जसं की आता एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर लिहितो. जसं की मी ए इज इक्वल टू या ठिकाणी नंबर्स लिहितो 1, 3, 5, 7 अँड 9. त्यामधला जो बाहेर आपण कॅपिटल ए लिहिलेला आहे तो आहे सेट आणि यामधला जो प्रत्येक अंक आहे 1, 3, 5, 7, 9 तर हे त्या सेटचे काय आहे, एलिमेंट आहे. आता यामध्ये 2 ही संख्या नाहीये आपल्याकडे. सो आपण लिहिणार की ए इज नॉट अन एलिमेंट, सॉरी या ठिकाणी लिहू शकतो की 2 हा जो आहे हा ए सेटचा एलिमेंट नाहीये, करेक्ट. मात्र यामध्ये 3 प्रेझेंट आहे. सो 3 इज द सेट ऑफ, सॉरी 3 इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. अशा पद्धतीने आपण रीडिंग करणार. ओके. सो जी बेसिक गोष्टी आहेत, सेट कशाला म्हणायचं, एलिमेंट किंवा मेंबर कशाला म्हणायचं हे आपल्या लक्षात आलं असेल. त्यानंतर एखादा एलिमेंट सेटचा मेंबर असेल, जसं की इथं 3, तर त्याला आपण लिहू शकतो 3 इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. 2 हा वरील सेट मध्ये नाहीये, सो 2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. अशा पद्धतीनं सेटचं आपण इंट्रोडक्शन पाहिलं. इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर आता आपल्याला 2 मेथड्स या ठिकाणी लर्न करायचे आहेत. आता मी जे तुमच्या समोर मेथड दिली होती तर ती सेटची लिस्टिंग मेथड आहे. लिस्टिंग मेथडला दुसरं नाव हे रोस्टर मेथड सुद्धा आहे. आणि आणखीन एक मेथड आहे ज्याला आपण रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म म्हणतो. आता एक लक्षात घ्या की तुमच्या समोर हे जे एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू 3, 5, 7, 9. आता अंक मागे पुढे झाले तरी चालतं, मात्र ते सेट्स एकच आहे, ते काय बदलत नाही. सो हा सेट आहे ऑड नंबर्स बिटवीन 1 अँड 10. आता बिटवीन 1 अँड 10 असल्यामुळं इथं 1 ला आपण विचारात घ्यायचं नाही. इथं क्लिअर लक्षात. सो बिटवीन फ्रॉम म्हणलं असतं तर 1 ला विचारात घेतलं असतं, पण बिटवीन 1 अँड 10 म्हणल्यामुळे 1 ला विचारात नाही घेतलं. आणि म्हणून जो ऑड नंबरचा सेट आपण तयार केला बिटवीन 1 अँड 10, तर यामध्ये मेंबर्स एलिमेंट्स कोण कोण घेतले आपण, फक्त 3, 5, 7, 9. आता हे एक्झाम्पल पाहिल्यानंतर ही जी मेथड आता आपण लिहिली ही आहे लिस्टिंग मेथड. ओके. आणि रूल्स मेथड काय सांगते की रूल्स मेथड जर मध्ये पाहिलं तुम्ही तर इथं दिलंय तुम्हाला की सर्वात अगोदर दिलंय पा ए, त्यानंतर इथं ब्रॅकेट मध्ये एक्स व्हर्टिकल लाईन आहे, त्यानंतर एक्स हा कशाला बिलॉंग करायला, इज बिलॉंग टू नॅचरल नंबर्स. बट पुढे दिलेलं आहे की 1 इज लेस दॅन एक्स, एक्स इज लेस दॅन 10. म्हणजे ही जी रूल मेथड आता आपण शिकायलो, तर या रूल्स मेथड मध्ये आता आपल्याला
अशा पद्धतीनं वर्णन जर केलं आपण तर ही झाली सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड. तर आपल्याला दोन्हीमध्ये इंटर कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. ओके, आता काही ठिकाणी पहा, आता प्रत्यक्ष उदाहरण पाहू ना. आता अगोदर फक्त आपण दोन टाईप समजून घेतले. पहिल्यांदा लिस्टिंग मेथड जी आहे ही कोणत्या पद्धतीने राईट करायची. ओके, सो या पद्धतीने राईट करायची. क्लिअर. रूल मेथड जी आहे ते आपल्याला या पद्धतीने डिनोट करायचं आहे. मग आता हे दोन्ही वेगवेगळे उदाहरण आहे ना, कारण वरती आपल्याला ऑड नंबर्स घेतले, खाली आपण नॅचरल नंबरचा सेट घेतलेला आहे, त्याचा काही इश्यू नाही. सो आता हे जे आपण रूल मेथड मध्ये दिलेलं आहे तर त्याचं आपण रिडिंग कसं करणार ते पण दिलंय पाहिजे. इट इज द सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. सो आता आपण जो सेट लिहिलेला आहे तर याचं रिडिंग कोणत्या पद्धतीने करायचं. सो रिडिंग कसं करता येईल. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स such that x is a natural number between 1 and 10. Okay, so ही झाली रूल मेथड. आता हे दोन वेगवेगळे उदाहरण आपण समजून घेतल्यानंतर इथे एक एक्झाम्पल आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की x जो आहे हा प्राईम नंबरचा सेट आहे बिटवीन 1 and 10. सो आपल्याला लक्षात ठेवायचं की सेट बी जी आहे हा सर्व प्राईम नंबर्स आपल्याला 1 and 10 च्या मधले घ्यायचे आहे. आणि त्यामुळं जेव्हा आपण याला लिस्टिंग मेथडच्या सहाय्याने रिप्रेझेंट करू तर ही लिस्टिंग मेथडच्या सहाय्याने रिप्रेझेंट करत असताना आपल्याला अशा पद्धतीनं कसं लिहावं लागेल. 2 3 5 7 ब्रॅकेटच्या आतमध्ये चारही एलिमेंट्स जे की प्राईम नंबर आहे 1 आणि 10 च्या मधले त्यांना आपण या ठिकाणी लिस्टिंग मेथडनं या ठिकाणी डिनोट केलं. त्यानंतर एक उदाहरण पाहू. Q is a set of rational number which can be written in set builder form. आता आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये डिनोट करायचं आहे. सो आता एक लक्षात घ्या, सेट बिल्डर म्हणजे कोणती मेथड आहे. रूल मेथड. त्याच्यामुळे त्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. सो यामध्ये सर्वात अगोदर रॅशनल नंबर असल्यामुळे या ठिकाणी आपण रॅशनल नंबर्सला कसं डिनोट करतो. P अपॉन Q ते अगोदर दिलं. त्यानंतर व्हर्टिकल लाईन. त्यानंतर P आणि Q हे जे इलेमेंट्स आहेत हे कशाला बिलॉंग करतील. ते इंटिजर्सला बिलॉंग करतील. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला त्यामध्ये डिनोमिनेटर छेद नाही पाहिजे, कारण त्याचा आन्सर इन्फिनिटी येतं. दॅट्स वाय Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे रॅशनल नंबरचा जो सेट Q होता त्याला आपल्याला रूल मेथडनं अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करावं लागेल. आणि त्याचं रिडिंग कसं असेल. Q इज अ सेट ऑफ ऑल मेंबर्स. त्यानंतर शब्द काय आहे. इन द फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये. P अपॉन Q. त्यानंतर व्हर्टिकल लाईन जी आहे त्याच्याऐवजी काय वापरणार शब्द आपण. सच दॅट. त्यानंतर आहे P आणि Q यांना आपण काय कन्सिडर केलं. आर इंटिजर्स. आणि Q जो आहे नॉट इक्वल टू 0 याला कसं लिहिणार. Q इज नॉन झिरो नंबर. ओके, सो या पद्धतीनं आपल्याला सेटचं दोन्ही मेथड्स आपण या ठिकाणी अभ्यासल्या. एक आहे लिस्टिंग मेथड आणि दुसरा आहे रूल मेथड्स. आता मॅक्झिमम उदाहरण जेव्हा आपण घेऊ तेव्हा अजून तुमचा हा पॉइंट जास्त क्लिअरिफाय होईल. तर आता आणखीन थोडस डीप मध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मग त्यासाठी आता तुमच्या समोर एक चार्ट मी टेक्स्टबुक मधला या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. यामध्ये लेफ्टला रूल मेथड आहे ज्याला आपण सेट बिल्डर फॉर्म म्हणतो. आणि राईटला लिस्टिंग मेथड दाखवलेली आहे ज्याला आपण रोस्टर मेथड म्हणतो. आता पहिल्यांदा रूल्स मेथड मध्ये काय दिलेलं आहे की A इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x is a letter of word division. मग आता लक्षात घ्या की A जो सेट आहे यामधला x हा एलिमेंट आहे आणि x हा अशा पद्धतीचा एलिमेंट आहे की ज्यामध्ये डिव्हिजन या इंग्रजी वर्ड्स मधले सर्व लेटर्स आलेले आहेत.
आता यामध्ये काळजी घ्यायची आहे की एक इंग्रजी लेटर फक्त एकाच वेळेस आपल्याला घ्यायचं आहे. आणि सो डिव्हिजन मध्ये आय हा लेटर 3 वेळेस जरी असेल, पण जेव्हा आपण याचा सेट तयार करू लिस्टिंग मेथडनं, यावेळेस आपण फक्त त्यामधले 6 इंग्रजीचे लेटर्स यूज केलेले आहेत तेच घेणार. ते असतील DIVSON. सेकंड सेट जर पाहिला तर तो आहे सेट बी, आणि तो सेट अशा ऑल ऑफ वायचा आहे सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. आता आतापर्यंत आपण 9 चा स्क्वेअर रूट 3 म्हणत आलेलो आहोत, परंतु इथून पुढे एक लक्षात ठेवायचे की 9 हा जो स्क्वेअर आहे हा दोन संख्येचा आहे. एक -3 चा सुद्धा आहे आणि 3 चा सुद्धा आहे. and that's why याला जेव्हा लिस्टिंग मेथडने रिप्रेझेंट करू आपण, तर ॲज यू नो ऑलरेडी की y चा जेव्हा आपण √9 घेतो तेव्हा दोन केसेस असतात, प्लस और -3, and that's why त्याचे दोन एलिमेंट्स येतील, -3 आणि 3 हे आपण ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट करणार. आता नेक्स्ट एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर सी हा सेट दिलेला आहे. Z is a multiple of 5 and is less than 30. आता Z हा अशा संख्येचा सेट आहे की त्याचे सर्व एलिमेंट्स हे 5 च्या पटीमध्ये पाहिजे, मात्र त्यांची जी किंमत आहे ती लेस दॅन 30 पाहिजे. सो असे एलिमेंट कोणकोणते आहेत? 5, 10, 15, 20 and 25. सो यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की रूल मेथड कशी आहे आणि लिस्टिंग मेथड कशी आहे. त्या व्यतिरिक्त एक ऍक्टिव्हिटी दाखवलेली पहा आपल्याला. ती ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट जर केली तर आपलं आणखीन जास्त डीप मध्ये हा पॉइंट क्लिअरिफाय होईल. सुरुवातीला लिस्टिंग मेथड मध्ये दाखवलेले पहा की ए मध्ये आपल्याला इव्हन नंबर्स दिलेले आहेत, म्हणजे 2 चा टेबल म्हणू आपण एक प्रकारे, तर 14 पर्यंत आहे. मग याला रूल्स मेथडनं कसं लिहायचं, काय तर पाहिलं तर 2, 4, 6 ओके अप टू 14 पर्यंत आहे. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर ह्या सर्व समसंख्या आहेत, नॅचरल संख्या आहेत आणि 14 पर्यंत आहे, म्हणजे 15 पेक्षा कमी आहे. आणि म्हणून आपण लिहू शकतो ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15. म्हणजे लिस्टिंग मेथड मध्ये जे काही एलिमेंट्स आलेले आहेत त्यांचा आपल्याला शाब्दिक वर्णन करायचं आहे, पण त्याची थोडंसं शॉर्ट फॉर्म मध्ये करायचं आहे, त्यालाच आपण रूल मेथड म्हणू. सेकंड मध्ये जर पाहिलं आपण तर लिस्टिंग मेथड दिली नाही आपल्याला. यामध्ये आपल्याला रूल मेथड मध्ये काय सांगितलं की बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. आता बिटवीन 1 to 20 हा शब्द वापरला, याचा अर्थ 1 हा स्क्वेअर नंबर आपल्याला विचारात घ्यायचा नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी जेव्हा आपण 1 to 20 मध्ये स्क्वेअर नंबर अदर दॅन 1 बट लेस दॅन 20 हे असतील. पहिला आहे 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, असे तीनच एलिमेंट्स यामध्ये असतील. ही झाली लिस्टिंग मेथड. त्यानंतर तिसरा जो सेट आहे आपल्याला लिस्टिंग मेथडला दिलेला, तर त्यामध्ये दिलेला आहे की AEIOU असे 5 इंग्रजी मधले आपल्याला स्वर दिलेले आहेत, ओवेल्स दिलेले आहेत. आणि सो या ठिकाणी आपल्याला लिहिताना असं लिहावं लागेल की एक्स हा काय आहे, इज अ ओवेल्स ऑफ इंग्लिश लेटर्स, म्हणजे जेवढे काही इंग्रजी अंक आहेत ओके स्मॉल लेटर्स, तर यांचा हा सेट आहे. सो अशा पद्धतीने सिंपली आपण रूल मेथड लिहू शकतो. पुढे जर पाहिलं आपण तर डी इज इक्वल टू इट इज अ सेट डी आहे, आणि सो इट इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ कलर इन द रेनबो. आता रेनबो मध्ये कलर असतात विथ कीवर्ड ओके. सो आपण इतके लिहू शकणार नाही, सो आपण एक एक अक्षर लिहू. सो VIBGYOR. आता ऍक्च्युअली याला आपल्याला स्मॉल रिप्रेझेंट करावं लागेल कारण तो एलिमेंट्स आहे ओके. सो
YIBGYOR. आता विथ गिओ, ओके, सो पहिल्याच अक्षर चुकलं माझं, सॉरी, व्ही पाहिजे होतं, एलो, ओके, VIBGYOR. आता हे रंग कोणते आहेत? व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. ओके, त्याला कधी दिला आहे? P is a set of all x such that x is an integer and it is in between -3 and 3. सो यामध्ये लिस्टिंग मेथडनं जेव्हा आपण तयार करू तर अशा वेळेस काय होणार या ठिकाणी की जेव्हा आपण एलिमेंट्स घेऊ तर -3 पेक्षा आपल्याला ग्रेटर पाहिजे पण 3 पेक्षा लेस, तर ते सर्व इंटिगर्स आहेत -2, -1, 0, 1 and 2. सो हे झाले लिस्टिंग मेथडनं आपण इंटिगर्स फाइंड केले -3 आणि 3 मधले. फायनली आहे m. यामध्ये जर पाहिलं आपण तर 1, 8, 27, 64, 125 अँड सो ऑन. हे सर्वचे सर्व काय आहे? हे आहेत परफेक्ट क्यूब नंबर्स आहेत. ओके, सो याला लिहिताना कसं लिहावं लागेल आपल्याला? m इज इक्वल टू x and x is a तो कशाचा सेट आहे? x is a परफेक्ट क्यूब नंबर. ओके, तर x हा परफेक्ट क्यूब नंबरचा सेटचा आहे, कारण यामध्ये संख्या द्या आहे, त्यांची काही रेंज दिलेली नाही आहे आपल्याला बिटवीन वगैरे लिहायला. सो दॅट्स वाय x इज अ परफेक्ट क्यूब नंबरचा तो सेट आहे. अशा पद्धतीने आपण यांना रिप्रेझेंट करू शकतो. ओके.